मराठा आरक्षणासाठी संदीप गव्हाणे पाटील यांची मुंबई सायकल वारी। परभणी संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणासाठी येत्या 29 ऑगस्टला मुंबई येथील मराठा आरक्षणासाठी मोठे आंदोलन होणार आहे। या आंदोलनासाठी राज्यभरातून तसेच गाव पातळी व जिल्ह्यातून मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे। यासाठी मनोजदादा वेळोवेळी शांततापूर्ण मार्गाचा अवलंब केला आहे। मनोजदादांचा आदेश शिवभक्त तथा मराठा सेवक संदीप गव्हाणे पाटील परभणी येथून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करून येत्या 29 ऑगस्टला मुंबई येथे होणाऱ्या मोठ्या आंदोलनात परभणी येथून 23 ऑगस्ट 2025 रोजी सायकलवरून निघाले आहेत। दिनांक 23 ऑगस्ट रोजी संदीप गव्हाणे हे परभणी येथून सायकलवर मुंबईच्या दिशेने निघाले असून त्यांचा मार्ग पुढील प्रमाणे आहे। परभणी येथून सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून मानवत, पाथरी, आष्टी, कुंभार, पिंपळगाव, अंतरवाली, सराटी, मनोजदादांची भेट घेऊन शहागड, खुट्टा चौक, साष्टी, पिंपळगाव, आपेगाव मार्गे पैठण, कमान, घोटण मार्गे शिवगाव, पांढरी फुल, अहिल्यानगर, निफ्टी चौक, आळेफाटा, शिवनेरी दर्शन, मुक्काम, चाकण, तळेगाव, लोणावळा, वाशी, चेंबूर, आझाद मैदान, मुंबई असा असेल। या सायकल मार्गातून ते मराठा आरक्षणासंदर्भात 29 ऑगस्ट होत असलेल्या आंदोलनात संदर्भात जनजागृती करत ते मुंबईला 23 ऑगस्टला पोहोचवत आहेत। त्यांचे मुक्काम 5 ठिकाणी राहतील। संदीप गव्हाणे पाटील संघर्ष योद्धा मनोजदादांनी मुंबई आंदोलनाची घोषणा केल्यानंतर जिल्ह्यात गावगाव सायकलवर फिरून जनजागृती केली असून पण ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ते आता मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत। मागच्या वेळीही ते मुंबईला सायकलवरच गेले होते। त्यांना समाजातून मोठ्या स्तरावरून पाठिंबा मिळत आहे। गावागावाला मराठी येथे 29 ऑगस्ट 2025 रोजी मुंबईतील आझाद मैदानावर संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात होणाऱ्या मराठा आरक्षणात लढ्यात सहभागी होणार आहे। त्यातच आपल्या एक छोटा वाटा असावा म्हणून संदीप गव्हाणे पाटील हे आरक्षणाची सायकलवारी करत आहेत, असे त्यांनी यावेळी सांगितले। अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत सहसंपादक गोपाळ भाले।